मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्यांनी आताच आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलं ते भरत शेठ गोगावले, या राज्याचे माजी मंत्री, आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक दीपकभाई केसरकर, कुडाळ मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय निलेशजी राणे, संजयजी आंग्रे, दत्ताजी सामंत, संजूजी परब, संजयजी पडते, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित सिंधुदुर्गातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, पक्षाला जबाबदारी दिल्यानंतर मी 7व्या की 8व्या बैठकीला उपस्थित आहे. तर मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो. आतापर्यंतच्या 8 बैठका जिल्हा कार्यकारिणीच्या झाल्या, त्याच्यात सगळ्यात मोठी सभा, सगळ्यात मोठा मेळावा हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा मेळावा नुसता मोठा नाही, तर बरेचसे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली शिवसेना देखील मोठी आहे आणि शिवसेना देखील 1 नंबरला आहे. मगाशी संजीव परब म्हणाले आम्हाला 60% तिकीट द्या, 80% का नको? आपण कोकणातले आहोत, तळ कोकणातले आहोत, आपण अल्पसंतुष्ट आहोत, मला सगळं मान्य आहे, पण तयारी आपण 100%ची करू आणि मग शिंदे साहेबांना आपण अधिकार देऊ. 60% द्यायचं की 70% द्यायचं की 80% द्यायचं, आपण पहिले डिस्टिंक्शन मध्ये येऊया. भरत शेठने सांगितलं की संघटना वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आज आपण शिवसेना म्हणून काम करतोय. कुठेही मी किंवा भरत शेठ किंवा व्यासपीठावरची मंडळी मित्रपक्षावर टीका करायला इथं आलेली नाही, पण लोकशाहीच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून आपली शिवसेना वाढवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. तसं जर बघितलं आमदार संख्येवरनं, तर मागणी 70% सुरू झाली पाहिजे. कारण तिघातले 2 आमदार, माझं अंकगणित दिल्याची चांगलं नव्हतं शाळेत, पण मी आता संजयजी आंग्रेला विचारून घेतलं, त्यांचं अंकगणित आणि हात चांगला असल्यामुळं त्यांना मी विचारलं की तिघातले 2 म्हणजे किती टक्के, तरी 2 मिनिटात सांगितले 70% पेक्षा जास्त. त्याच्यामुळे तिघातले 2 आमदार, एक निलेशजींच्या रूपाने, एक दीपकजींच्या रूपाने आहे. त्याच्यामुळे आपली मागण्याची सुरुवातच 70%च्या वरनं झाली पाहिजे. पण जर आपल्याला 70%पेक्षा जास्त जागा महायुतीमध्ये मागायच्या आहेत, तर आपण प्रत्येक गावामध्ये 100% असलं पाहिजे. आणि दत्ताजी, मी मंत्री नक्कीच आहे, बरेचसे देखील मंत्री आहेत, परंतु ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये काम करतात, ज्या पद्धतीने लोकांमध्ये जातात, लोकांबरोबर संपर्क ठेवतात, पदाधिकाऱ्यांबरोबर संपर्क ठेवतात, पदाधिकाऱ्यांना ताकद देतात, आमची मंत्र्यांची देखील जबाबदारी आहे की आम्ही जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे. आम्ही ज्या व्यक्तीमुळे मंत्री आहोत, ज्या पक्षामुळे मंत्री आहोत, ती व्यक्ती आणि तो पक्ष त्या जिल्ह्यामध्ये मोठा झाला पाहिजे, हे सहकार्य करण्यासाठी फक्त आम्ही आलेलो. तिकिटाचे अधिकार ना मला दिलेले आहेत, ना माननीय भरत शेठ गोगावलेंना दिलेले आहेत. ते स्वतः शिंदे साहेब फायनल करतील, तुमच्या सगळ्या नेते मंडळींबरोबर बसतील, पण पदाधिकाऱ्यांची मात्र एक जबाबदारी आहे. आज तर आमच्या जिल्ह्यामध्ये ठराव घातला काही लोकांनी आणि त्याच्यामध्ये पुढाकार आमच्या योगेश कदमने घेतला, योगेश दादांनी भाषणाला म्हणून उभे राहिले आणि म्हणाले आज मी काही मंत्री म्हणून भाषण करणार नाही, मी आज शिवसैनिक म्हणून भाषण करणार. आणि आमच्या जिल्हा कार्यकारिणीचा ठराव घालून टाकला की ज्या जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे ते तिकीट शिवसेनेलाच मिळालं पाहिजे. हा ठराव रत्नागिरी जिल्ह्याला शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये घातला आणि आमचं तेच मत आहे, ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे, शिवसेनेचे पदाधिकारी निवडून येण्याच्या ताकदीचे आहेत, अशा ठिकाणीच आम्ही सगळे बसून महायुतीमध्ये त्या जागांची चर्चा करणार आहोत. परंतु जागांची चर्चा हा नंतरचा भाग आहे. आज आपल्याकडे नगरपंचायती आहे, आज आपल्याकडे नगरपालिका आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे. नगरपंचायती निलेशजी, तुम्ही आणि मी एकदा फक्त चर्चेला बसू दीपकभाईंच्या मार्गदर्शनाखाली. नगरपंचायती आपण, तुम्ही ठरवलं महायुतीनं लढवायचं तर महायुतीनं जिंकू, तुम्ही ठरवलं स्वबळावर लढायचं तर स्वबळावर देखील लढू. हे फक्त नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये सांगतो. नगरपालिका जिंकायची असतील
तर त्याच्या वेगळ्या स्ट्रॅटेजी आपण तयार करू. जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकायची असेल तर स्ट्रॅटेजी त्यांची वेगळी करू. पण एक मात्र नक्की आहे की आज आपल्याला पुढच्या 4 महिन्यामध्ये शिवसेना हीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1 नंबरला आहे अशा पद्धतीचं काम केलं पाहिजे. संजीव परब साहेबांनी सांगितलं की अनेक लोक यायची आहेत, थांबलेली आहेत. आम्हाला माहिती आहे कोण कुठं थांबलेले आहेत आणि कोण निलेशजींच्या संपर्कात आहे. म्हणजे निलेशजी सांगतात मी 450 लोकांचा प्रवेश करून घेतला, तिकडे करून घेतला, पण त्यांनी कुठं कुठं मोठ्या माणसांना हात घातले हे देखील मला माहिती आहे. त्याच्यामुळे संयमानं आपण करू. पण हे करत असताना माझी आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की शेवटी आपल्याला संघटना वाढवत असताना पंचायत समिती जिल्हा परिषदेवर आपला भगवा फडकवायचा आहे. आणि तो आपला भगवा फडकवत असताना सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय तन्मयतेनं, संयमानं आणि प्रामाणिकपणानं संघटनेचं काम केलं पाहिजे. आपल्याला आठवत असेल की काही मंडळींनी आमच्या भरत शेठच्या काखेतल्या नॅपकिनवर चर्चा केली होती, त्याच्यावर टीका केली होती. पण तो नॅपकिन जो आहे तो निष्ठेचा आहे. तो नॅपकिन जो आहे तो जनसामान्याला ताकद दिलेला नॅपकिन आहे. तो नॅपकिन जो आहे त्या नॅपकिनच्या जनसामान्यांच्या आशीर्वादावरच भरत शेठ गोगावले 4-4 वेळा निवडून आले. आणि म्हणून तुमच्या एक लक्षात आलं असेल, मी भरत शेठना विचारा एकदा 1 दिवस ट्राय केला होता. भरत शेठना सांगितलं होतं तर तुमचा नॅपकिन 1 दिवस मी पूर्ण विधानसभेमध्ये वापरणार आहे. 2 मिनिटं झाले की खाली पडायचं. भरत शेठनी 22 मिनिटं भाषण केलं. 22 मिनिटं नॅपकिन जरा सुद्धा हल्ला नाही. हे देखील कसं आहे आणि ते रायगडामध्येच असू शकतं. त्याच्यामुळे भरत शेठ मला विश्वास आहे की तुम्ही रत्नागिरीमध्ये आला, रत्नागिरीच्या देवदेवतांचा आशीर्वाद तुम्ही घेतला, रत्नागिरीकरांची सदिच्छा तुम्ही घेतली. आज तुम्ही सिंधुदुर्गामध्ये आला, सिंधुदुर्गवासियांचा आशीर्वाद घेतलाय. उद्या पंढरपूरला तुम्ही जाताय, पंढरपूरला. त्याच्यामुळे तुमची इच्छा भविष्याच्या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे असं आम्हाला त्या कोकणातल्या लोकांना आता वाटायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे भरत शेठकडनं अजून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, ज्याचा उल्लेख त्यांनी केला. मी त्याचा साक्षीदार आहे. पहाटे 3 वाजता ज्यावेळी 9 मंत्री करायचे होते आणि 12 लोकांची यादी होती, त्याच्यामध्ये माझं नाव बाजूला ठेवा म्हणून सांगणारा, धाडसी निर्णय घेणारा पहिला जर शिवसैनिक कोण होता तर तो भरत शेठ होता. आणि म्हणून सांगितलं की भरत शेठच्या काखेमध्ये असलेला जो नॅपकिन आहे तो निष्ठेचा आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वासाचा आहे. आज अनेक ठिकाणी भरत शेठ असतील, मी असेल, आम्ही एकत्र कार्यक्रमाला जातो आणि ते कार्यक्रमाला असल्यानंतर हे सांगणं आम्हाला सोपं पडतं की कार्यकर्त्याची निष्ठा कशी असली पाहिजे. ठीक आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीचं तिकीट इकडे तिकडे होऊ शकतं, उमेदवारी इकडे तिकडे होऊ शकते. निलेशजी, आपण देखील या ठिकाणी उल्लेख केलात की तुम्हाला कोणाशी स्पर्धा करायची नाही. मला असं वाटतं की प्रत्येक कार्यकर्त्यानं जर हे ठरवलं, आज आपण निलेशजींचं नाव घेतो, निलेशजींमुळं ज्या पद्धतीचं एक सिंधुदुर्गामध्ये वातावरण दीपक भाईंच्या नेतृत्वाखाली निर्माण झालं हे कोणी नाकारू शकत नाही. मी या जिल्ह्याचा 2.5 वर्ष पालकमंत्री होतो. 2.5 वर्ष पालकमंत्री होतो. त्याच्यामुळं सावंतवाडी मतदारसंघ जर सोडला तर पुढे बाकी काय परिस्थिती होती निलेशजी हे मला पूर्ण माहिती आहे. त्याच्यामुळे तुमच्या येण्यामुळं 100% शिवसेनेला ताकद मिळालेली आहे. आणि दीपक भाईंचा असलेला अनुभव, त्यांनी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं काम, त्या सगळ्याचा जर ताळमेळ आपण व्यवस्थित ठेवला तर मला असं वाटतं की तुमच्या मनातली इच्छा शिवसेनेचा भगवा फडकवायची ही पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. अजून एक माझी छोटीशी विनंती आहे, कोणी वैयक्तिक मनाला लावून घेऊ नका. मी मगाशी भरत शेठना सांगत होतो, गेली 25 वर्ष मी निवडून येतो, पण 25 वर्षात निलेशजी मी जबाबदारीनं सांगतो, 25 वर्षात माझ्या मतदारसंघातला एकही कार्यकर्ता कधी मुंबईला आला नाही. कधीच मुंबईला आला नाही. त्यांनी जर उदय सामंतवर विश्वास ठेवलाय, निलेश राणेंवर जर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवलाय, दीपक भाईंवर ठेवलाय, तर पदाधिकाऱ्यांना मला असं वाटतं की मुंबईला यायची काही आवश्यकता नाही. काही ट्रेंड असतात, मला माहिती आहे, काही पश्चिम महाराष्ट्राची एक पद्धत आहे, काही उत्तर महाराष्ट्राची एक पद्धत आहे, काही विदर्भाची एक पद्धत आहे की सोमवारी निघायचं, मंगळवार बुधवार हे कायमस्वरूपी मुंबईला काही कामासाठी यायचं. हा माहिती आहे मला, पद्धती आहे. परंतु जर आपल्याला प्रामाणिकपणानं काम करायचं आहे तर आपल्या शिवसेना पक्षाची प्रतिमा जपणं ही देखील आपल्या काळाची गरज बनलेली आहे. आहे ना, मी मुंबईमध्ये आहे, निलेशजी मुंबईमध्ये आहेत,
दीपकभाई मुंबईमध्ये आहेत, भरत शेठ गोगावले मुंबईमध्ये आहेत. आम्ही सगळे तुमचं नेतृत्व करण्यासाठी, तुमचे नेते म्हणून नाही तर तुमच्यातलेच कार्यकर्ते म्हणून, तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही मुंबईला काम करतो. मी अभिमानाने सांगितलं गाडीत, भरत शेठ तुम्ही 6 महिन्यामध्ये एक जरी माझा कार्यकर्ता पत्र घेऊन तुमच्याकडे आला असेल मतदारसंघातला तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतो असं भरत शेठना सांगितलं. शेवटी आपण ही यंत्रणा तयार केली पाहिजे, आपण विश्वास ठेवला पाहिजे. आणि मी स्वतः बघतोय दीपकभाई असतील, निलेशजी ज्या बैठका घेत आहेत, दशावताराचा उल्लेख केला. मी पालकमंत्री असताना देखील दशावतारवाल्यांची हीच मागणी होती की आम्हाला सांस्कृतिक मंत्र्यांकडनं न्याय मिळवून दिला पाहिजे. परंतु त्याच्यामध्ये पुढाकार त्यांनी घेतला. निलेशजी, काही नियतीच्या मनामध्ये काही संकेत असतात आणि ते संकेत असे असतात की ती कामं त्याच्याच ज्या माणसाच्या हाताने व्हायची असतात त्याच्यासाठी तुम्ही कदाचित आमदार झालेले. आणि म्हणून मला स्पर्धेपेक्षा आपण काही चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत कार्यकर्त्यांनी, असं माझं प्रामाणिक मत आहे. मी देखील आज राज्याचा मंत्री म्हणून काम करतो. भरत शेठ स्वतः इथं आहेत. आम्ही देखील एक नियम करून घेतलेला आहे. मी तर महाराष्ट्रामध्ये फिरतो, भरत शेठ महाराष्ट्रामध्ये फिरतात, परंतु आठवड्यातले 2 दिवस माझ्या जिल्ह्यामध्ये मी असलं पाहिजे. माझ्या जिल्ह्यातल्या लोकांना मी न्याय दिला पाहिजे आणि त्या 2 दिवसांपैकी 1 दिवस मी आमदार म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये मी घराघरात गेलं पाहिजे, लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे. ही भूमिका जर आमची मंत्र्यांची असते तर काही मंडळी जरा इथंच राहून काम करण्याची आवश्यकता आहे. कारण शेवटी आपल्याला संघटन वाढवायचं आहे. पदाधिकारी करायचं, कसं करायचं, नाही करायचं हे सगळे मंडळी ठरवतील. पण आज आमच्यावर साहेबांनी काय जबाबदारी दिली? कोणाला तिकीट द्यायचंय, कोणाला तिकीट द्यायचं नाही याची चर्चा करायची नाही. तर तुमच्यामध्ये उमेद जागृत करा की मंत्री तर तुमच्यासोबत आहेतच, परंतु आपले पक्षप्रमुख, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब देखील तुमच्या सोबत आहेत. फक्त ते व्यासपीठावर जरी नसले तरी ते कायमस्वरूपी आपल्या मागे उभं राहणार आहेत. हा माझा संदेश घेऊन तुम्ही सिंधुदुर्गामध्ये जा, रत्नागिरीमध्ये जा, अन्य ठिकाणी जा, अशा पद्धतीची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांची. आणि मगाशी दीपकभाईने देखील सांगितलं कशा पद्धतीनं राजकारण होतंय. निलेशजींनी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब कशा पद्धतीने काम करतायत. आपल्याकडे फार मोठा ठेवा आहे कामाचा. 2.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर जो कोकणासकट महाराष्ट्राचा कायापालट विकासात्मक झाला, महिलांमध्ये काही चांगले निर्णय घेतले गेले, युवा पिढीसाठी काही चांगले निर्णय घेतले गेले, वरिष्ठांसाठी काही चांगले निर्णय घेतले गेले. या निर्णयाची अंमलबजावणी तर झालीच, पण जी अंमलबजावणी झाली आणि ही अंमलबजावणी होत असताना ज्यांना ज्यांना त्याचा फायदा झालाय त्या घटकापर्यंत जर आपण पोहोचलो तर कुठच्याही परिस्थितीमध्ये कुठचीही निवडणूक ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद पर्यंतची आपण जिंकू शकतो, एवढी त्या निर्णयामध्ये ताकद आहे. महिला भगिनींना देखील सांगितलं होतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आम्ही बंद करणार आहे. मी मागच्या वेळी देखील सांगितलं होतं आणि आज देखील शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि शिंदे साहेबांच्या वतीनं सांगतो की काही झालं तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ती महिलांसाठी असलेली योजना. त्याच्यावर काही लोक गैरसमज पसरवतात, काही लोक वाटेल त्या परिस्थितीमध्ये टीका टिप्पणी करतात. या सगळीकडे दुर्लक्ष करून आपण एका ध्येयानं, एका संकल्पनेनं ही निवडणूक आपण कशी जिंकता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. माझा देखील जिल्हा सिंधुदुर्ग आहे. मी जरी रत्नागिरीतून तिथून निवडून येत असलो तरी पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा एकत्र जिल्हा होता. नंतर 81 सालामध्ये सिंधुदुर्ग वेगळा झाला, रत्नागिरी वेगळा झाला. पण या दोन्ही जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचे नातेसंबंध किंवा पदाधिकाऱ्यांचा संपर्क हा दोन्ही जिल्ह्यामध्ये असतो. माझी सिंधुदुर्गवासियांना विनंती करायची आहे की आपले नातेसंबंध, आपले मित्रमंडळी, आपले सहकारी जर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असतील त्यांना आपण विनंती केली पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला निवडून आणायचं आहे, त्याच्यासाठी मदत करा, अशा पद्धतीची विनंती तुम्ही केली पाहिजे. आम्ही सकाळी रत्नागिरीकरांना देखील सांगितलंय की सिंधुदुर्गामध्ये तुमचे जर नातेवाईक असतील तर तुम्ही त्या ठिकाणी देखील सांगितलं पाहिजे. तर असं चांगलं कोऑर्डिनेशन करून तळ कोकणात म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर कुठच्याही परिस्थितीमध्ये भगवा फडकला पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी आजपासून कामाला लागूया. आज अनेक पत्रकार बांधव देखील इथे उपस्थित आहेत. आजच्या बैठकीमध्ये आमच्याकडनं तुमच्या अपेक्षा फार होत्या असतील असं मला वाटतं, बरोबर ना? पण आमची आपल्याकडनं अपेक्षा एवढीच आहे, ही जी गर्दी आहे 24 तासातली एवढी दाखवली
तरी आम्हाला समाधान आहे. या गर्दीवरनं निष्पन्न होईल की या सिंधुदुर्गामध्ये एक नंबरही शिवसेनाच आहे. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे, जबरदस्ती नाही म्हणजे, नाही तर कारण शेवटी चौथा स्तंभाचा आदर आम्हाला सगळ्यांनाच आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या आणि आमची प्रसिद्धी जी योग्य आहे ती केली तर लोकांना देखील वाटेल महाराष्ट्रातल्या की सिंधुदुर्गामध्ये दीपकबाईंचं राज्य आहे, सिंधुदुर्गामध्ये निलेश राणेंचं राज्य आहे आणि या दोघांचं राज्य आहे म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं राज्य आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचं राज्य आहे म्हणजे शिवसेनेचंच राज्य आहे. हे तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला कळेल. काय निलेशजी, मगाशी तुम्ही सांगितलं की ज्या संख्येनं पदाधिकारी आज आले ते तुमचे सगळ्यांचे कष्ट आहे. आता जे तुमचे असतील, संजू परब साहेब आहेत, संजय पडते आहेत, आंध्रे आहेत, सगळ्यांची नावं घेत नाहीत आणि तुमच्या मागे अगदी भरभक्कम पाठिंब्यानं उभे असलेले दीपकबाई असतील आणि कार्यकर्त्यासारखं समोर त्याच्या जो काय विचार असेल त्याच्या समोर उभं राहून आणण्याची ताकद ज्या नेतृत्वामध्ये आहे ते निलेशजींनी दिली तुम्हाला ताकद असेल. यामुळं आज हे चित्र दिसतंय. हे माझं प्रामाणिक संपर्क मंत्री म्हणून मत आहे आणि हे कोणाच्याही तोंडावर कोणाला तरी चांगलं वाटावं म्हणून मी सांगत आहे. सिंधुदुर्ग बदलतोय, सिंधुदुर्गची संघटना बदलते आणि मला असा खात्री आहे, विश्वास आहे की राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली जशी शिवसेना भूतकाळामध्ये होती तशी दीपकबाईंच्या मार्गदर्शनाखाली, निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली म्हणजे राणेंच्याच नेतृत्वाखाली ही शिवसेना पुन्हा एकदा त्या शिवसेनेसारखी असेल. ज्या पद्धतीने विकास कामं होत आहेत, ज्या पद्धतीनं अन्य काही गोष्टी होत आहेत, आज पदाधिकाऱ्यांना अजून एक गोष्ट तांत्रिक माहिती असली पाहिजे, आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती असली पाहिजे आणि पत्रकारांना देखील माहिती असली पाहिजे म्हणून सांगतो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं समन्वय समितीमध्ये मी काम करतो. ज्या समन्वय समितीमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत, कार्याध्यक्ष चव्हाण साहेब आहेत, मी स्वतः आहे, सुनीलजी तटकरे आहेत, हसन मुश्रीफ आहेत आणि शंभूराजे देसाई आहेत. आम्ही निर्णय घेतलाय पक्षाच्या निमित्तानं की ज्या ठिकाणी आमदार आहे महायुतीचा, म्हणजे उदाहरणार्थ निलेशजी राणे मालवण कुडाळ मतदारसंघाचे आमदार आहेत, तर त्या ठिकाणी समित्या करत असताना 60% सदस्य हे आमदारांचे असणार आहेत, शिवसेनेचे असणार आहेत आणि 20-20% अन्य पक्षाचे असणार आहेत. डीपीसी मध्ये देखील काम करत असताना 48% सदस्य हे भाजपाचे असणार आहेत, 29% सदस्य हे आपले असणार आहेत आणि 22% सदस्य हे एनसीबीचे असणार आहेत. परंतु तिथं जर काही अजून काही परिवर्तन करायचं असेल तर ते सगळे अधिकार समन्वय समितीला दिलेले आहेत. वाटप करत असताना निधीचं वाटप करत असताना गाभा आणि बिगर गाभा हे दोन जे काय दीपकभाई बरोबर ना, जे काही डीपीसी मधले मुद्दे आहेत त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला जे आपल्याला पैसे मिळणार आहेत ते पैसे 30% पालकमंत्र्यांनी बाजूला ठेवायचे आहेत, पण बाकीचे सगळे पैसे समान वाटप करण्याचा निर्णय हा समन्वय समितीमध्ये माननीय देवेंद्रजींच्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या संमतीनं झालेला आहे. त्याच्यामुळं मी देखील रत्नागिरीचा पालकमंत्री आहे, मी देखील या वाटपामध्येच काम करणार आहे. तसं मी नितेशजींना देखील विनंती करणार आहे, ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी देखील याच फॉर्म्युल्याप्रमाणे वाटप करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीच्या समन्वय समितीच्या सूचना आणि या 3 नेत्यांचे निर्देश देखील प्रत्येक पालकमंत्र्यांना जाणार आहेत. कदाचित गेले देखील आहे, माझ्यापर्यंत पत्र पोहोचलेलं आहे, म्हणजे नितेशजींपर्यंत देखील ते पत्र पोहोचलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये जर काय मागे पुढे झालं तर मला असं वाटतं की आपण चर्चा करण्यापेक्षा दत्ताजी तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेतलं त्या राणे साहेबांकडे आपण आपली भूमिका जर मांडली तर याच्यातनं निर्णय होऊ शकतात. मगाशी दीपकबाईंनी देखील सांगितलं की राणे साहेब आपल्याला दोघांनाही न्याय देतील, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही. कदाचित तुम्ही सगळे एकत्र असल्यामुळं आणि राणे साहेबांची पूर्वीची सगळी टीम निलेशजी तुमच्या सोबत असल्यामुळं राणे साहेब झुकतं शिवसेनेलाच देतील असं मला देखील वाटायला लागलं. परंतु या सगळ्या याच्यामध्ये कुठे वादविवाद होता कामा नये, कुठे संघर्ष होता कामा नये. शेवटी आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे आणि काही पक्षांची भूमिका अशी आहे की आम्ही 100% करणार आहोत, ती भाजपाची भूमिका असू शकेल. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजून काही स्लोगन वेगळं असू शकेल. आपण बघा, आपण शिवसैनिक आहोत, आपण गावागावामध्ये काम करतो, आमचं स्लोगन ठेवण्याची आवश्यकता नाही. 100% आम्हीच असं म्हणून आपण कामाला सुरुवात करायची, म्हणजे आपण पण 100% झालो. त्याच्यामुळे बाकी चर्चा न करता, टीका टिप्पणी न करता, नेत्यांवर काही गोष्टी सोडून देऊन
आपण संघटनेच्या कामाला आजपासून लागूया. पण आज जो मेळावा तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतलाय त्याचं मनपूर्वक तुमचं सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे. 24 तासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित राहणं, हे ज्या 8 जिल्ह्यांमध्ये आम्ही आजपर्यंत गेलो हे चित्र आम्हाला दिसलेलं नाही. त्याच्यामुळे तुमचं मनपूर्वक मी कौतुक करतो, तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि शिंदे साहेबांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो. शिंदे साहेबांनी जो निरोप दिलाय तो आपल्याला देतो की आज जरी त्या बैठकीला आलेले नसले तरी शिंदे साहेब पूर्ण ताकदीनं आपल्या पक्षाचे प्रमुख म्हणून, आपल्या पक्षाचे मुख्य नेते म्हणून आपल्या सगळ्यांसोबत 100% आहेत असा विश्वास त्यांनी आपल्याला दिलेला आहे. तो निरोप मी आपल्याला देतो. माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्याच्या राजकीय वाटचालीमध्ये शिवसेना सिंधुदुर्गामध्ये 1 नंबरला असेल हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.